एक वर्षच पूर्वी अतिरेकींनी निष्पापी लोकांमध्ये जे टुरिस्ट तिकडे गेलेले त्यांच्यावर हल्ला केलेला, ते तिकडे फिरायला गेलेले, त्यांच्या कुटुंबासोबत गेलेले आणि त्यांच्याच फॅमिलीसमोर त्यांची हत्या केली गेली, टेररिस्टनी त्यांची हत्या केली. त्यामुळे आजच्या दिवस मला असं वाटतं मी त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही सर्व इथे त्यांच्यासोबत आहोत. या हल्ल्यानंतर आपल्या देशाच्या नेतृत्वात, तेच म्हणजे आपले कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यांनी चोख उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हा घेतला होता आणि त्या सर्व आर्मीच्या लोकांना, एअरफोर्सच्या लोकांना माझं मनापासून मी सलाम देते. आजचा जो पत्रकार परिषद आहे, महिला आरक्षणावरील जे आज आपण घेत आहोत, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली NDA अलायन्सनी, केंद्र सरकारने 16 ते 18 एप्रिल रोजी संसदेत एक विशेष अधिवेशन आयोजित केलं होतं. या अधिवेशनात महिला आरक्षण म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम 2029 मध्ये लागू करण्यासाठी घटना दुरुस्ती ह्याची प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाच्या या घटना दुरुस्तीत मतदान केलं आणि त्यामुळे ही घटना दुरुस्ती होऊ शकली नाही. विरोधी पक्षांनी ही भूमिका महिलांविरुद्ध दाखवलेली आहे. महिलांचं मोठं घात मला असं वाटतं त्यांनी इथे केलेलं आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातली सर्वच माझे माता भगिनी, त्यांच्या वतीने मी ऑपोजिशनला तीव्र निषेध करते. ही घटना दुरुस्ती मंजूर झाली असती तर 2029च्या निवडणुकीपासून लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण मिळालं असतं. महिलांचे नवीन नेतृत्व समोर आले असते. निर्णय प्रक्रियेत महिलांचं मोठं योगदान झालं असतं. परंतु ऑपोजिशननी ह्या निर्णयाला विरोध केला. केंद्र सरकारने देशाच्या सर्वच राज्यातील लोकसभा मतदारसंघाची संख्या 50% वाढवण्याचा प्रस्ताव मांडलेला. यामुळे कोणत्याही राज्याचं प्रतिनिधित्व, त्यांचं रिप्रेझेंटेशन कमी झालं नसतं. परंतु ह्यालाही ऑपोजिशननी विरोध केला. लोकसभा मतदारसंघाचा आकार व त्या मतदारसंख्या कमी झाली असती. खासदारांना लोकांची कामं अधिक लक्ष देता आले असते. परंतु विरोधी पक्षांनी ह्याला सुद्धा विरोध केला. विरोधी पक्षांनी विरोधसाठी जे मुद्दे मांडले त्या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी लोकसभामध्ये रेकॉर्डवर सविस्तर उत्तर दिलेलं आहे. माननीय अमित शहाजी यांनी तर लोकसभेत सांगितलं की विरोध पक्ष तयार असेल तर आपण ही जी बैठक आहे, कामकाज एका तासासाठी स्थगित करूया आणि एका तासानंतर आपण एक नवीन अमेंडमेंट आणूया, जेणेकरून जे काय ऑपोजिशनचे डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असते. पण ह्याला सुद्धा ऑपोजिशननी विरोध केला. यातून फक्त एकच बाब सिद्ध होते, विरोधी पक्ष महिला आरक्षणाला लागू होऊ द्यायचं नव्हतं. कोणी म्हटलं लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढवू नका, आजचे जे संख्या आहे 543 लोकसभेचे खासदार आहेत, त्यातच तुम्ही 33% आरक्षण लागू करा. माझं त्यांना एकच प्रश्न आहे, जर आजच्या काळात 33% आरक्षण लागू झालं असतं, 543 मेंबर्समध्ये 181 नवीन महिला खासदार झाले असते. परंतु जर ह्या पुढच्या निवडणुकीत 33% आरक्षण जर लागू झालं असतं, 816 पैकी 272 महिला खासदार निवडून आले असते. ह्याच्यात काही अडचण आहे का? महिलांना जास्त प्रतिनिधित्व भेटतंय, ह्यामुळे त्यांना काही अडचण आहे का? मला हे प्रश्न त्यांना विचारायचे आहे. आज प्रत्येक मतदारसंघात मतदारसंख्या प्रचंड मोठी झालेली आहे. काही लोकसभा मतदारसंघात तब्बल 25 लाख लोकसंख्या आहे, 30 लाख लोकसंख्या आहे, 35 लाख आहे. सर्वात जास्त तर आपण बघणार 38 लक्ष इतकी लोकसंख्या झालेली आहे. मतदारसंख्या झालेली आहे. 2024च्या निवडणुकीत आपल्या नांदेड लोकसभेतच
मतदारसंख्या किती होती? ती होती 18,51,843 इतकी होती. लोकसंख्याच्या दृष्टीने विचार जर करण्यात आला तर सुमारे 40% अधिक लोकसंख्या आहे. मतदारसंघाची संख्या वाढली असती तर देशातले सर्वच मतदारसंघाचा आकार कमी झाला असता, त्यांच्या मतदारसंघातील मतदानाची संख्या कमी झाली असती, प्रशासकीय सुलभता वाढली असती, निर्माण झाली असती, लोकांच्या प्रश्नांकडे खासदारांचं जास्त वेळ देणं शक्य झालं असतं. परंतु ऑपोजिशननी याचा सुद्धा विरोध केला. मला खरंच आश्चर्य वाटतं. आपण अभिमानाने सांगतो की भारत जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे, परंतु आज भारताच्या लोकसभेत महिला खासदारांचं प्रमाण जगातील अनेक लहान देशापेक्षा तुलनेत कमी आहे. जगातील 80पेक्षा जास्त देशांचे त्यांच्या संसदेत जास्तीत जास्त महिलांचा समावेश आहे. यासाठी आरक्षण किंवा काहीतरी तरतूद त्यांनी निर्माण केलेली आहे. रवांडा, क्युबा, निकाराग्वा, बोलिव्हिया, मेक्सिको, UAE सारख्या देशात 50% जास्त महिला खासदार आहेत किंवा त्यांना इक्विव्हॅलंट स्टेटस दिलेला आहे. जगभरात संसदेत आज महिलांची सरासरी 27.50% आहे. लॅटिन अमेरिका, करेबियन देशांमध्ये महिलांचे खासदार प्रमाण 37% पर्यंत आहे. युरोप आणि नॉर्थ अमेरिकामध्ये सरासरी 33% आहे. एशियन देशामध्ये 22 ते 24% आहे. आज आपल्या भारतात लोकसभा केवळ 14% आहे. महिला खासदार नुसतं 14% आहे. 1992ला पहिला लोकसभा निवडणूक झाली. 52ला पहिली लोकसभा निवडणूक झाली तेव्हा फक्त 4.4% महिला खासदार निवडून आले. आज 74 वर्षानंतर सुद्धा 14%वरच पोहोचलेले आहेत. याच वेगाने जर आपण पाहिलं तर 33% जायचं असलं तर अजून कदाचित 100 वर्ष आरामात लागू शकतील. मला ऑपोजिशनला एक प्रश्न करायचा आहे. तुम्ही भारतीय महिलांना 33% जायला इतका वेळ प्रतीक्षा करू घालणार आहात का? सध्याच्या संसदेत नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाची 2029 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य केलं असतं तर 3 वर्षात आपल्याला लोकसभेत 33% महिला, त्याचा अर्थच लगभग 300 महिला खासदार आपल्याला तिकडे बघायला भेटले असतील. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिला सक्षमीकरणवर, वुमेन एम्पॉवरमेंट त्याच्यावर भरपूर जोर दिलेला आहे. सोबतच महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाला, वुमेन लेड डेव्हलपमेंट ह्याची गती दिलेली आहे. आपण विविध योजना बघू शकतो. ड्रोन दिदी आहे, लखपती दिदी आहे. महिलांना खूप सारं प्रोत्साहन मिळत आहे. लोकसभेत आणि विधानसभेत 33% महिला आरक्षण हेच मोदी साहेबांच्या प्रयत्नाचा हा एक मोठा भाग आहे. भारतीय संस्कृतीत महिलांना आदिशक्तीचं स्थान दिलं जातं. आमची महिला सक्षम आहेत, त्यांना सवलत नाही तर संधी हवी. केवळ राजकारणापोटी ऑपोजिशननी महिलांनी ही संधी नाकारली आहे का? केंद्र सरकारने ऑपोजिशनचे सर्व जे प्रश्न आहेत त्याला व्यवस्थित उत्तर लोकसभेत दिलेलं आहे. त्यांची शंका दूर करायचा पूर्ण प्रयत्न केलेले आहे. मात्र ऑपोजिशननी असंवैधानिक मागण्या मांडल्या. मागील अनेक वर्ष सत्ता असतानाही त्यांनी जे केलं नाही, आज जेव्हा मोदी सरकार करते तर त्यांना ते जरा गोंधळ घालत आहे. महिला आरक्षण अंमलबजावणी अडथळे निर्माण करून विरोधी पक्ष त्याला आपला विजय समजतात. लोकसभा आणि विधानसभात महिलांना 33% आरक्षण मिळवून देणं हा आमचा राजकीय अजेंडा नाही, हा आमचा दृढ निश्चय आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आज ना उद्या हा स्वप्न निश्चितच आम्ही साकार करणार. नारी शक्तीला तिचा हक्क मिळवून देण्याशिवाय आम्ही सुद्धा शांत राहणार नाही. परंतु विरोधी पक्षांनी महिलांच्या हक्कांबाबत जे राजकारण केलंय त्याला आमच्या माता भगिनी कधीच माफ करणार नाही. योग्य वेळ तेव्हा योग्य उत्तर जरूर त्यांना मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नारी शक्ती. धन्यवाद. म्हणून काय अवघड प्रश्न आहे तर सप्लिमेंट करायचा. कुठल्याही मला जर आज संधी मिळाली माझ्या देशाच्या नागरिकांना सेवा करण्याची, जे आजही आम्ही आमदार म्हणून करत आहोत,
का नाही, खासदार झाले तर नक्कीच देशाची सेवा करायला आमचं कुटुंब सदैव तयार आहे. पण या संदर्भात नांदेडच्या महिला ब्रिगेडनं भाजपच्या महिला आघाडीनं कुठल्याही प्रकारचं आंदोलन केलं नाही, कुठलं काही विरोध केलेला नाही. आजच आम्ही परत आलेलो आहोत. आता तुम्हाला नक्कीच दिसेल. कालच मुंबईला, मी आपल्याला सांगते, कालच मुंबईला मोठा एक आक्रोश रॅली मोर्चा तिकडे निघालेला. आम्ही सुद्धा त्याच्यात सहभागी होतो. मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय सुंदर प्रकाराने महिला आरक्षण का मिळणं पाहिजे ह्याच्यावर अतिशय सुंदर प्रकाराने तिकडे भाषण दिलेलं. तुम्ही सर्वांनी ते आवर्जून ऐकलं पाहिजे. मॅम, नारी शक्तीवरती आपण समानतेवरती बोलतोय. राम मंदिराच्या उद्घाटनाला माननीय राष्ट्रपतींना निमंत्रण दिलं गेलं नाही. देशाच्या प्रमुख असणाऱ्यांना आज आपण ह्या अधिनियमवर चर्चा करूया. नारी शक्ती समानतेचं चालू. जेव्हा आपण समानते बोलू तेव्हा भारतीय जनता पार्टी दोन चेहरे बाळगते का? नाही, प्रश्न अवघड नाही, सोपा आहे. असं आहे की राष्ट्रपतींना नॉर्मली तुम्हाला माहिती आहे कुठल्याही कार्यक्रमामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती एकाच वेळेस एका व्यासपीठावर येत नाही. त्याला काही कारणं आहेत, प्रोटोकॉल म्हणा किंवा काही सेक्युरिटी रिझन असू शकतात. आपल्याला माहिती आहे फार रेअरली असा घडतात. म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांच्या 75च्या वेळेस सर्वच एका व्यासपीठावर होते. फार रेअरली होते. राष्ट्रपती, पंतप्रधान एका व्यासपीठावर येण्याचा योग फार दुर्मिळ किंवा प्रोटोकॉलमध्ये तसं ते नॉर्मली करत नाही. त्याला कारण आहे. त्यामुळे कदाचित असावा असा माझा अंदाज आहे. पण नंतर राष्ट्रपती जाऊन आले. राष्ट्रपतीची वेगळी विजिट झाली अयोध्याला. त्यामुळे तसं काही नाही आहे, तसं काही विशेष नाही. तर आपल्याला प्रश्न आहे, कुठलाही विधेयक म्हणजे मंजूर करून घेणं हे सरकारचं काम असतं. तर हे विधेयक पास करणे सरकारचं जरी असलं तर 2/3 बहुमत लागत होतं. आणि ती संख्या आमच्याकडे नाही, आम्हाला माहीत होतं. आमची अपेक्षा होती की जिम्मेदार विरोधी पक्ष या नात्याने जे काही इंडियामध्ये घटक पक्ष आहेत ते जर याच्यामध्ये सहभागी झाले असते तर 33% आरक्षण सहज झालं असतं. देशात पहिल्यांदाच असं घडतं की सत्ताधारी विरोधकांचा निषेध करतो. नाही, फॅक्ट आहे ना तो. यांनी विरोध, हा काही राजकीय मुद्दा नव्हताच. ही जे काही घटना दुरुस्ती होती, डिलिमिटेशनचा विषय होता किंवा आरक्षणाचा विषय होता, हे तिन्ही एकदमच घेण्यात आलं होतं. कारण की आपल्याकडे ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे मतदारसंघाची रचना जर आपण पाहिली तर 15 लाखापासून 25-28 लाखापर्यंत व्हेरिएशन आहे. एवढी मोठी. आणि ठरलं असं होतं की हे सगळं करत असताना बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याची अपेक्षा पूर्ण करण्याकरता अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागली असती आणि मग 2029 लागू केलं असतं. आता 29च्या नंतर म्हणजे पुढचं इलेक्शन त्यानंतर जे होईल त्याच्या नंतरचा विषय आज तर निर्माण झाला. तर मला वाटतं की याच्यामध्ये विरोधी पक्षाने विचार केला पाहिजे. आणि अमित शहांनी आपल्या भाषणात स्वतः सांगितलं की मी 1 तास थांबायला तयार आहे, सरसकट 50% सर. आणि त्यांनी हे सांगून दिलं कुठल्याही राज्याचं प्रतिनिधित्व कमी होत नाही. हे त्यांनी राज्यनिहाय जो आरोप होत होता की दाक्षिणात्य राज्यामध्ये जागा कमी होत आहेत, हा त्यांचा कळीचा मुद्दा होता. परंतु अमित शहांनी सांगितलं तसं होत नाही. त्यांनी प्रत्येक राज्याची आकडेवारी किती पर्सेंटेज पण सांगून दिलं की प्रत्येक राज्यामध्ये किती पर्सेंट जागा कशा वाढत आहेत. याच्यावर सुद्धा अमित शहांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही प्रत्येक राज्यामध्ये सरसकट 50% जागा वाढवून द्यायला तयार आहोत. एवढं स्पष्ट सांगितलं. तो विषय राहिला कुठे होता? 2011च्या जनगणनेनुसार ते संपूर्ण वाढवलेली ठरते खासदारांची संख्या. वास्तविक पाहता 2026 जनगणना व्हायला पाहिजे आणि त्यानंतर जाहीर करायला पाहिजे किती ॲक्च्युअल वाढलं. माहिती कोविडमध्ये 2 वर्ष काहीच करण्यात आलं नाही. कारण कोविडचा प्रॉब्लेम तर सिरियस होता की कोविडमध्ये सगळ्याच गोष्टी बंद होत्या ना. सरकारच्या सगळीच कामं बंद होती कारण की कोविडमध्ये लोकांना भेटणं, त्यांचे संपर्क साधणं त्यांची अशक्य होती. कोविड 19ला होतं. हो ना, पण मधल्या काळामध्ये कोविड 23च्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना प्रामुख्याने मतदारसंघामध्ये जे काही तफावत होती तो विषय तेवढाच महत्त्वाचा होता. ती तफावत केव्हा दूर झाली असती? जनगणनेनंतरच झाली असती ना. आणि जनगणना झाल्यानंतर मतदारसंघाचं डिलिमिटेशन करणं प्राप्तच होतं. कारण आपल्याकडेच पाहतो आपण नांदेडला 16-17 लाखाची लोकसंख्या, कुठे 25 लाख आहे, कुठे 28 लाख आहे. म्हणजे मी तुम्हाला काही राज्यामध्ये ज्या काही लोकसंख्या आहेत त्या लोकसंख्याची आकडेवारी महाराष्ट्रात देशातली आहेच आपल्याकडे.
परंतु मतदारसंघाची आकडेवारी आहे, महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये 25.92 लाख मतदार आहे, मावळमध्ये 25,85,000, शिरूरमध्ये 25,04,000, उत्तर मुंबईमध्ये 20 लाख, पुण्यामध्ये 20 लाख. ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातली मतदारांची आकडेवारी आहे, तफावत एवढी आहे. आणि देशात जर आपण जर पाहिलं तर सरासरी 17.84 आहे, पण दिल्लीमध्ये 7 मतदारसंघ असे आहेत जिथे 21 लाख मतदान आहे, राजस्थानमध्ये 21.40 आहे, हरियाणामध्ये 20.10 आहे, तेलंगणामध्ये 19.98 आहे, कर्नाटकमध्ये 19.42 आहे, महाराष्ट्रामध्ये 19.35 आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एवढं व्हेरिएशन मतदारसंघामध्ये आहे. आणि मला खरंच सांगा, 6 विधानसभा मतदारसंघाचे लोकसभेचा आपल्या महाराष्ट्रातील बोलतो मी, 6 विधानसभेचा एक लोकसभा होते. एवढं शक्य जाणं तरी होतं का हो? लोकांची अपेक्षा आहे की आमदाराप्रमाणे किंवा ग्रामपंचायतीप्रमाणे खासदारांनी काम करावं आणि गावात रोज जावं. शक्य आहे का हे? म्हणजे आता अशी परिस्थिती झाली आहे की 6 विधानसभेत पोचायचं कसं, आणि इतक्या कमी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पैसे कमी पडतात, जायला तेवढा अवधी मिळत नाही. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 6 मतदारसंघातली गावं सर्व कव्हर होत नाही, काय जरी म्हटलं तर हे सगळं जर विचार केला तर प्रॅक्टिकल काही निर्णय घेतले पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये समानता आणायची असेल तर मग लोकसंख्या जनगणनेप्रमाणे लोकसंख्या होईल, त्यावर आधारित मतदारसंघ ते आखले जावे, ही त्याची माझी मूळ कल्पना होती. आणि मग डिलिमिटेशन किंवा पहिल्यांदा जनगणना, नंतर डिलिमिटेशन आणि नंतर आरक्षण, असा जो क्रम ठरला होता. तर भारताच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये राज्यघटनेनुसार आरक्षण हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मी एका कास्ट म्हणत नाही, पूर्ण आरक्षण महत्त्वाचं आहे. जर डिलिमिटेशन केलं आणि त्याच्यावर जर लोकसंख्येचा आधारभूतच नाही आज संविधानानुसार, तर कुठल्या आधाराने रिझर्वेशन देणार आपण? असं आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या घटनेमध्ये SC आणि STला कॉन्स्टिट्युशनल आरक्षण आहे. SC आणि ST ही घटनेनेच आपल्याला आरक्षण आहे, दुसरं कुठलंही आरक्षण आपल्या घटनेमध्ये उल्लेख नाही आहे. म्हणून आपल्याला जे आरक्षण SC आणि STचं आरक्षण आहे लोकसभा विधानसभेमध्ये, हे घटनेने दिलेलं आरक्षण आहे. हा त्यातला पहिला मुद्दा आहे. जनगणनेनंतर सर्व एक स्पष्ट चित्र स्पष्ट झालं असतं, त्यामुळे जनगणना झाली असती तर मग त्या आधारावर आपल्याला पुढचा विचार करता आला असता. हे न झाल्यामुळे म्हणूनच सांगतो ना, ही क्रम जर जनगणना अगोदर झाली असती मग डिलिमिटेशन झालं असतं आणि मग महिलांचं आरक्षण 33% कसं द्यायचं आहे हे निर्णय झाला असता. आज विरोधकांची तीच ओरड आहे की आपण जनगणना होऊ द्या आणि नाही स्पष्ट होऊ द्या. हो, पण तेच म्हणतो ना मी. मग 23मध्ये बिल पास होत असतात, सगळ्या गोष्टी अंतर्भूत होत्याच त्याच्यामध्ये, परंतु त्यावेळेस नंतर या गोष्टीची प्रक्रिया होणं अपेक्षित होतं आणि म्हणून ते 3 बिले एकदम आणली होती हाऊसमध्ये. नारी शक्ती वंदन अधिनियम जे नापास झालं, म्हणजे फेल झालं, त्याचा पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर काय आर्थिक परिणाम होईल किंवा असं आहे. आता मी तुम्हाला नक्की सांगतो, देशात हा कुठला विषय पक्षाचा नाही आहे, पण तमाम महिलांमध्ये एक प्रकारचा आक्रोश आहे, एक प्रकारची नाराजी आहे देशामध्ये की आम्हाला 33% आरक्षण प्राप्त होत असताना या सगळ्या इंडिया ब्लॉकने जो विरोध केलेला आहे, याबद्दल निश्चितच आपण पाहाल आगामी निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद नक्की पाहायला मिळतील असं मला ठाम. या प्रश्नावर प्रश्न आहे की निवडणुकीच्या काळात शासकीय यंत्रणांचा वापर करून एखाद्या राजकीय पक्षावरती टीका करता येते का? जर करता येत नसेल तर माननीय मोदी साहेबांचं देशाला संबोधून 30 मिनिटाचं भाषण होतं, त्यात 56 वेळा काँग्रेसचा उल्लेख झाला. मग हे देशाला इलेक्शनच्या नाही, असं आहे की देशाच्या पंतप्रधानाने जे वास्तव आहे सभागृहातलं ते नवीन काही त्यांनी धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला नाही. सभागृहात जे घडलं तेच त्यांनी असं बोलत होतं की काँग्रेसला याची किंमत मोजावी लागेल, विरोधकांनी. असं आहे की याच्यामध्ये लोक विरोधी लोक निवडणूक आयोगाकडे जाते म्हणून त्याच्या निर्णयाची वाट पाहू आपण. पण आमचं स्पष्ट मध्ये कुठल्याही आक्षेपाने निवडणूक आयोग घेत निर्णय काय घ्यायचं, लोक तक्रारी केल्याच लोकांनी त्या निर्णय घेत निवडणूक आयोग काय घ्यायचं. नांदेडचे किती वाढले लोकसभा मतदारसंघ? काय म्हणतात? नांदेडचे लोकसभा मतदारसंघ किती वाढले तुमच्या जिल्ह्यात? ते तर आता काही माहितीच नाही, तिथे पोचतो ते ना आपण, वाढ नक्कीच होईल. आपण तिथे अजून पोचलेलोच नाही आणि तुमची इच्छा काय मला सांगा, त्या पद्धतीने आपण प्रयत्न करूया. परंतु तिथपर्यंत पोचतो होतो ना आपण तिथे. आपण महिलांना आरक्षण होतं का?
नाही, सांगितलं ना, आरक्षण द्यायचं. आरक्षण देत असताना मतदारसंघाची पुनर्रचना करत असताना मतदारसंघाचे मतदारांची सुद्धा त्याच्यामध्ये समान पद्धतीने समान मतदारसंघ व्हावेत. कुठे 25 लाख आणि कुठे 38 लाख आणि 25 लाख 28 लाख आणि कुठे 15 लाख, एवढी तफावत जी आहे 10 लाखाची, ती सुद्धा उचित नाही. तर देशामध्ये सर्व मतदारसंघ सोयीचे व्हावेत, कॉम्पॅक्ट व्हावेत, लोकांना खासदारांना प्रचार करायला सोयीचे व्हावे. जागा वाढल्या तरी हरकत नाही. त्यामुळे हे केलं तर चांगलं आहे. सोयीचं कोणाला आहे, भाजपला की विरोधकांना? काय सोयीचं कोणाला आहे, भाजपसाठी काय? सोयीचं तर असं आहे, देशामध्ये अमुकच एक पॅटर्न नेहमी असं काही नसतं ना. शेवटी मतदारांवर अवलंबून आहे, मतदारांवर अवलंबून आहे कोणाला मतदान द्यायचं काय. तसं काही राजकीय सोय अशी म्हणता येणार नाही. लोकांना जे भ्रम आहे असं काही नसतं. अनेक राज्यातले निकाल अनेक वेळा वेगळे लागतात. असं काही स्पेसिफिकली अमुक एकाच पक्षाला फायदा असं काही नाही आहे. महिलांचे मोर्चे काढून आता भाजप काय साध्य करणार आहे? साध्य हेच करणार आहे की जो निर्णय आम्ही घेतला होता तो योग्य होता आणि विरोधी पक्षांनी ह्याला नाकारलेला आहे आणि त्याला कुठलीही सबळ कारण नसताना नाकारलेला आहे. ते लोकांपर्यंत आम्ही जनमानसांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. त्याच्यामागचा हाच उद्देश आहे. सर, एकच बिल होतं का या बिल सोबत आणखी अन्य काही बिल होतं? ते 3च बिलं होती ना. एक डिलिमिटेशनचं होतं, एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायचं होतं, एक डिलिमिटेशनचा विषय होता आणि तुमचा एक जनगणनेचा विषय होता आणि युनियन टेरिटरीज ज्या केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचे तसाच विषय, पण त्यासाठी वेगळा कायदा असल्यामुळे ते युनियन टेरिटरीसाठी वेगळा निर्णय होता आणि 33 कार्यक्रमाचा विषय. संख्याबळ नसतानाही हे विधेयक आणलं गेलं, संख्याबळ नसतानाही हे विधेयक आणलं गेलं. यावेळेस म्हणजे विरोधकांना चर्चा करण्यात सरकार अपेक्षित नाही. चर्चा केलीच ना. पंतप्रधानांनी सुरुवातीलाच पत्र पाठवून सर्वांना व्यक्तिगत विनंती पण केलेली आहे. काही निवडणुकीच्या तोंडावर हे विधेयक आणलं आहे का? असं नाही, ठीक आहे. आता शेवटी असं आहे, घाई वगैरे काही नाही आहे. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं आणि पंतप्रधानांनी सर्व विरोधी पक्षांना देखील पत्र विनंती पण केलेली. असं नाही की आम्हाला माहिती होतं आमची संख्या तेवढी नाही आहे उचलणं, आम्हाला माहिती होतं. आणि विरोधी पक्ष एक जिम्मेदार विरोधी पक्ष म्हणून या 33% आरक्षणात मला सांगा, हे आरक्षणाचा विषय फक्त आजचा नाही आहे. हे केव्हापासून चालू आहे बघा. 1996 पासून 1996, 98, 99, 2002, 2003, 2008, 2023, 2026 म्हणजे जवळपास 8 वेळा महिला आरक्षणाचं बिल याला त्या कारणातून नाकारल्या गेलं आजपर्यंत. म्हणजे देवेगौडांच्या वेळेस नाकारलं गेलं, म्हणजे संसद लोकसभा बरखास्त झाली. नंतर अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेस जवळपास 5 वेळा हे बिल आणलं. मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेस आणलं 2008 मध्ये आणि 2023 मध्ये ते यशस्वी झालं, पास झालं. फक्त त्यावेळेस काही लोकांनी विरोध केला तर पास झालं 2023 आणि पुढची प्रक्रिया होती. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या 8 वेळा प्रयत्नांमुळे 6 वेळा ते नाकारलं गेलं काही ना काही कारण असतं आणि आता 7व्या आणि 8व्या वेळेस ते 7 वेळेस पारित झालं. त्याची पुढची प्रक्रिया होती. तर 2023 मध्ये बिल पास झालं होतं आणि 33% आरक्षण लागू झालं होतं. मग परत यावेळेस त्यांना सांगितलं ना, आणायची काय? डिलिमिटेशन राहिलं होतं. आपलं काय ठरलं होतं, मतदारसंघाची जी काही रचना आहे ती लक्षात घेऊन मतदारसंघाची जी रचना आहे ती व्यवस्थित व्हावी. त्याच्यामध्ये मतदारांची संख्या जी आहे ती समान प्रमाणामध्ये शक्यतो जेवढं होईल ते आपण केलं पाहिजे आणि जी जनगणना होईल त्या जनगणनेचे आधार लक्षात घेऊन मग त्या सवलती घ्यायच्या त्याचा विचार करता येईल आणि 3 विषय होते त्याच्यामध्ये. महिला विधेयकाच्या बाबतीत सुप्रिया सुळे आणि प्रेम शिंदेंनी आव्हान दिले की सरकार पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेत्यांनी चर्चेला बसावं आणि काय खरं काय खोटं. असं आहे की हा विषय राज्य पातळीवरचा आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला चोख उत्तर दिलंच आहे, त्यामुळे मी काही वेळा बोलायची गरज नाही. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की भाजपला महिला आरक्षणावर कारण म्हणजे आरएसएसच्या ठिकाणी महिला बसवावं, आरएसएसच्या ठिकाणी महिलेला बनवावं. त्यांनी मग आता आम्ही म्हणलं प्रदेशचे अध्यक्षही महिला करायचा म्हणलं चालेल का. आमचा मुद्दा एवढाच आहे, होऊ शकते असं नाही. मागे जागृतीबाई पाटील होते आणि विषय नाही. परंतु हर्षवर्धन पाटलांना बऱ्याच वेळी समजायचं त्याचं ते त्यांचं विधान असं काही फार तत्वशील आहे किंवा काही असं मला वाटत नाही. मनुस्मृती आजवर जाळा असेही म्हणतात. ठीक आहे, त्यांना काय बोलायचं बोलू दे. हा काय विषय कुठल्या पक्षाचा किंवा कोणी क्रेडिट घ्यायचा विषयच नाही. सुरुवातीला मी स्पष्ट सांगितलं, हा विषय 33% आरक्षण हा कुठल्या एका पक्षाला क्रेडिट द्यायचा विषय नाही आहे. देशातील सर्व नागरिक महिलांना त्या ठिकाणी महिला शक्तीला एम्पॉवरमेंटचा विषय आहे.
आणि त्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. गैर काय सर्वांच फायदा ना, आणि सर्वच काही काँग्रेसच्या किंवा सर्वच काही भाजपच्या किंवा सर्वच काही इतर पक्ष असं काही नाही. पक्ष त्याच्या राज्याच्या परिस्थितीप्रमाणे महिला निवडून येतील. संधी सर्व महिलांना नाही, सर्व पक्षाच्या नाही. सर्व लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आपली बाजू भक्कमपणे मांडणे, आजही पाहतो आपण महाराष्ट्रामधल्या महिला उत्तमपणे बाजू मांडतायत, संसदेमध्ये मांडतायत, विधानसभेत मांडतायत, आणि जे जे प्रश्न आहेत ते सहभागी होत आहेत, समित्यामध्ये भाग घेत आहेत. नगर महापालिकेमध्ये आपण राज्य पहिलं होतं की ज्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण 50% आपण दिलं होतं. आजही आपण पाहतो महापौर आमच्या पण इथे महापौर बसलेले आहेत, आमचे नगराध्यक्ष आहेत, सभापती आहेत. ते कशा लक्षण आहे आधी बसायची गावडे संख्या होती का? होती सर. हां मी माहीत ना मला. आरक्षणाचा मुद्दा चालू आहे. राज्याला महिला आयोगाच्या अध्यक्षा नाही, अन्याय अत्याचाराचे प्रश्न होतील नवीन अपॉइंट होतील महिला आयोगाच्या अध्यक्षपदी. योग्य वेळ त्यांची म्हणजे आपल्या अपॉइंट करतील, मुख्यमंत्री निर्णय घेतील. या बिलाचं का होईल? ते बिलाचं काय म्हणजे आता जे झालं ते समोरच आहे. आता काय होईल हे मी भाकीत करू शकत नाही, पण झालं सर. विरोधी पक्षाने जर सामंजस्याने हा विषय हाताळला तर मला खात्री आहे प्रयत्न सरकार जरूर करेल. 29च्या आधी लागू व्हावा आमचाही प्रयत्न आहे. विरोधी पक्षाने प्रतिसाद दिला आणि आवश्यक त्या दुरुस्त्या सुद्धा करायची तयारी सरकारची आहे. म्हणजे संबंध काँग्रेसचे चांगले होते तर तुम्ही काय मध्यस्थी करणार? काय म्हणताय? राहुल गांधीचे जवळचे संबंध आहे, तुम्ही काही मध्यस्थी करणार? माझे संबंध चांगले अजूनही आहेत, तुम्ही असं कोण म्हणतो तुम्हाला? म्हणजे माझे संबंध बोलण्यापूर्वी नक्कीच चांगले आहेत, वादच नाही. म्हणजे विरोधी पक्षाशी माझे संबंध काँग्रेसच्याही आमच्या सहकारी मित्रांशी आहेत, राहुलजींशी आहेत, पण शेवटी त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा. त्यामुळे सरकारने जबाबदारी माझ्यावर काही सांगितली तर मी निश्चितच लक्ष घालतो. 2027 होईल का सर जनगणना? नाही तर आता होईल. आता प्रोसेस सुरू झालीच आहे. आता जनगणनेची प्रोसेस सुरू झालेली आहे, त्यामुळे ती प्रक्रिया आता चालूच आहे. SIRची प्रक्रिया सुरू आहे, जनगणनेची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता नियमाप्रमाणे ती करावं लागेल. सर, आरक्षणात आरक्षण दिल्यामुळं बिल लटकलं असं म्हणता येतं. तसं काही त्यांनी काही स्पेसिफिक त्यांची आक्षेप जो आहे तो मतदार संघावर आहे. मतदारसंघ वाढत आहे त्याच्यावर आहे. दाक्षिणात्य राज्यामध्ये संख्या कमी होते आहे मतदारसंघाची, हा त्यांचा आक्षेप आहे, जो चुकीचा आहे. तो अमित शहानी स्पष्टपणे राज्यनिहाय बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे SC STतलं जे आरक्षण आहे महिलांचं त्याच्यातून पुन्हा आरक्षण द्या अशी काही पक्षाची मागणी होती. काय म्हणतो, पहिल्यांदा आरक्षण देताना ही जी प्रक्रिया बिल पास झालं की मग त्याच्यामध्ये मग तुमच्या जनगणनेमध्ये काय निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे पुढचा निर्णय घ्यायला सोपं होईल ना. मला जनगणनाच होऊ द्यायची नाही, आपण बिलच पास करायचं. बिलात स्पष्ट दिलं होतं सगळं. 2023लाच ठरलं होतं सगळं. मग 2023 तुला माहिती की काळी समाजवादी पक्षाने विरोध केला. आज जे समाजवादी पक्ष आता यांच्याकडून सामील झाला आहे त्यावेळेस सर्व एकत्र होतो समाजवादी पक्षाने विरोध केला होता. काय तर म्हणजे शहरातल्या महिलांना याचा फायदा होईल फक्त असं हे कारण काय तर शुल्क काढून समाजवादी पक्षाने विरोध केला होता. त्यामुळे मी पण सांगितलं जवळपास 8 वेळा प्रयत्न झाले. त्यावेळेस 6 प्रयत्न असे अयशस्वी झाले. 23मध्ये पास झालं आणि आज आपण ती तयारी करत होतो पुढची. या संदर्भात विरोधकांना काय अभ्यास किती पडला काय या संदर्भात काय म्हणताय? विरोधकांना अभ्यास करण्याची संधी मिळाली नाही का? संधी काय सगळं पाठच आहे ना, काय हिस्ट्री सगळं इतिहास समोरच आहे. त्यांना राजकीय कारणास्तव याचं क्रेडिट या निर्णयाचं आत्तापर्यंत 6 वेळा प्रयत्न झाला तर यशस्वी झाला नाही. आणि हा जो निर्णय अंमल झाला तर या निर्णयाचा पूर्णपणे फायदा हा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल, भाजपला मिळेल की त्यांची भीती, आणि म्हणून होऊ द्यायचं नाही असं माझं मत आहे. म्हणून त्यासाठीचा प्रयत्न चाललेला आहे. सर SC मध्ये उपवर्गीकरणाचं चालू आहे, त्याची मागणीच होती त्याची. काही लोकांची मागणी होती. आता काही लोकांचं नंतर असं आहे, सुरुवातीला काही लोकांनी विरोध केला, मग आता नवीन विरोध समोर आलेला आहे. मला माहीत नाही, रिपोर्ट आला आहे त्यांचा. आपला जे बदल समिती होती त्या बदल समितीचा नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्या समितीची नियुक्तीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. आता नव्याने ह्याला विरोध करणारी काही मंडळी विशेषतः वंचितच्या वतीने नवीन विरोध सुरू झालेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये निर्णयाला काय मुख्यमंत्री ठरवतील काय घ्यायचा. पण सुरुवातीला मागणी जी केली होती ती काही लोकांनी केली होती, वर्गीकरण फायदे सर्वांना मिळावे हा त्याच्यामागचा उद्देश होता. त्यामुळे त्याचं समिती आपण समितीने अहवाल दिला. आता पुढे काय करायचं आहे, कारण काही लोकांनी आता नवीन विरोध सुरू केला आहे.
आता मला माहिती नाही, शेवटी आता मुख्यमंत्री ठरवतील काय करायचं. तर त्या प्रकरणामध्ये कंत्राटदारावर गुन्हे दाखल करा असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी दिले. मात्र अजूनही पालिकेनं त्या कंत्राटदाराला पोलिसांना देणे 2 तपास अधिकारी म्हणून बघतो. माझ्या माहितीप्रमाणे 4 लोकांवर गुन्हे दाखल झाल्याची माझी ऐकीव माहिती आहे. काय 2 लोक सस्पेंड झाली महानगरपालिकेची आणि 2 लोकांवर काहीतरी चौकशी सुरू केली असं अशी माझ्याकडे थोडक्यात माहिती. महापौर सांगू शकतील. संचालकांची भेट घेतली त्या संदर्भात मी आशावादी आहे. नांदेडमध्ये पोलीस आयुक्तालय करावं. वाढती गुन्हेगारीकरण, वाढती अडचणी, समस्या ज्या वाढलेल्या आहेत या सगळ्या नियंत्रणात आला असेल तर पोलीस खात्याचं बळकटीकरण करण्याकरता नांदेड शहरामध्ये आयुक्तालय होणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने मी मुख्यमंत्र्यांनाही विनंती केलेली आहे. पोलीस महासंचालकांची वेगळी भेट घेऊन त्यालाही मी स्पष्ट सांगितलेलं आहे. हा प्रयत्न माझा सुरू आहे आणि मला अपेक्षा आहे काही दिवसांमध्ये याच्यावर निश्चित पुढची पावलं पडतील असा मी आशावादी आहे. तर महापालिकेचा एक प्रश्न आहे. महापालिकेमध्ये सुमन पाटील यांची पदस्थापना देण्यात आली मंत्रालयाच्या एक आदेशाने आणि त्या आदेशनाम्यामध्ये जे काही अटी आणि शर्ती आहेत त्या अटी आणि शर्तीचं पूर्ण उल्लंघन करण्यात आलं आहे. नांदेड शहरामध्ये या महापालिकेत तत्पूर्वी 7 उपअभियंते असतानाही त्या अटीवर शर्तीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आता जो हा जॉईन होईल तर तो 0 राहील त्याच्या ज्येष्ठता यादी. तरी पण या 7 लोकांना न देता त्याला डावळून याला प्रभारी म्हणून वरचं पद दिलेलं आहे आणि त्याच व्यक्तीला आता या 4 मुलांच्या मृत्यू याच्यामध्ये त्याला वाचवण्याचा परत एकदा प्रयत्न आयुक्ताकडूनच होत चाललेला आहे. काही कारण नाही म्हणजे आता मला माहित नाही बाई काय अटीवर शर्ती एवढं मार्क आहे मला कुठं माहिती आहे का. आपण नांदेडचे पालक म्हणून काम करताय आणि बऱ्याच वेळा करून दाखवणार आहात तुम्ही पालक. नांदेड सध्या घामाघूम होत आहे महावितरणच्या झटक्यामुळे. महावितरणचा एवढा लपंडाव सुरू आहे त्याबद्दल पोलीस काय बोलला सत्ताधारी बोलत नाही लोकप्रतिनिधी बोलत नाही. असं उद्या दिशा समितीची मीटिंग आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा निश्चित हा विषय घेतला जाईल आणि आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे की महावितरणचे खालचे कर्मचारी जे संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे तसे प्रतिसाद मिळत नाही आहे. लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि त्याचं नेमकं काय कारण आहे किंवा काय करायची गरज आहे हे त्यांनी केलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण की हा विषय फार गंभीर आहे आणि मी हे आपल्या मताशी सहमत आहे. त्या उद्याच्या शासकीय फोरममध्ये तो विषय घेऊन त्याच्या वाचा फोडण्यासंदर्भात आणि नुसतं वाचाच नाही तर काय कारवाई अपेक्षित आहे या बाबतीमध्ये आम्ही त्याला जाब विचारणार आहोत. सर महापालिकेला 15 दिवसांचा कार्यक्रम घोषित केला आहे. 50 दिवस उठून गेले काही ठोस आज निघेल ना वाट पाहा आहे की बॅनरचा विषय सेम तुम्ही पाहाल सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. चिंता करायची कारण नंतर आपण विचारलं अजून 15 दिवस आहे. श्यामनगर आणि चिकलवाडीचा रस्ता गेल्या अनेक महिन्यापासून पकडलेला आहे. आपण महिला आरक्षणावर चिकलवाडा तुमची हेडलाईन दुसरी होईल गेट आउट म्हणले त्यानंतर हार्टीवरचा सपकाळ येथे पत्रकार परिषद झाली. त्यांनी असं सांगितलेलं आहे की भाजपच्या लोकांनी वाघाडे काढलेले. असं आहे. काल ज्या मुंबईच्या एका महिलेने थोडं रागावून त्याने वक्तव्य केलेलं आहे तो एका वेगळा संदर्भ होता. मुंबईमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे त्या थोड्याशा रागावलेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचा संबंध कालच्या कार्यक्रमाशी लावणं चुकीचं आहे. तो कालचा कार्यक्रम वेगळा विषय होता. एवढ्या मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या ते स्पष्टच आहे. ट्रॅफिकमुळे ती महिला संतप्त झाली होती स्पष्टच आहे. ठीक आहे त्यात काही राग मानायचं कारण नाही. पोलिसांनी ट्रॅफिकची व्यवस्था केलेली होती. त्या कालावधीमध्ये ट्रॅफिकसाठी वेगळे पर्याय होते परंतु कदाचित त्यांना माहीत नसेल आणि म्हणून थोडेसे तो प्रसंग घडलेला आहे. पण त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नव्हता. हर्षवर्धन सपकाळ असं म्हणताय की भाजपला महिला आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. पहिल्यांदा त्यांनी RSSच्या सरसंघचालकपदी महिलेला बसवलं. असं आहे RSSनी काय करावं काय करू नये याचा सल्ला देण्या इतपत हर्षवर्धन सपकाळ काही मोठे झालेले नाही आहेत. आता नुकतेच अध्यक्ष झाले त्यांना बरं शिकायचं आहे याच्यामध्ये. ज्या पद्धतीने महिलेच्या आरक्षणाला राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने
कुठलंही राजकारण सुरू नाही आहे. जे काही भाजपला अपेक्षित आहे ते स्पष्ट आहे. आरक्षण देण्यामागची भूमिका स्पष्ट आहे. आत्ता पण 8 वेळा संसदेमध्ये हा प्रयत्न झाला, 6 वेळा होऊ शकलं नाही. मोदी साहेब हे करत आहेत, त्याला यश मिळतं आहे म्हणून त्यांना ते यश मिळू द्यायचं नाही. हा त्याच्यामध्ये राजकीय हेतू विरोधी पक्षांचा आहे, एवढंच बस आहे. सरकार रस्त्यावर बदल झालाय का? शक्तीपीठ महामंडळ नेमका बदल काय झाला? कारण अधिकाऱ्यांपर्यंत नाही, तिथे असं आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये लोकांचा विरोध आहे, वास्तव आहे, सगळ्या जिल्ह्यातच विरोध आहे. त्यामुळे मार्ग बदलून जर हा विषय मार्गी लागत असेल तर तो प्रयत्न सरकार करत आहे. साहेब, नाशिक झालं, अमरावती झालं, लव जिहादचे प्रकार खूप वाढलेले आहेत. धर्मांतर करण्यासाठी त्यांचा वापर. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ज्या ज्या ठिकाणी असे विषय घडत आहेत त्या ठिकाणी सक्तीने कारवाई केली जात आहे. लोकांवर अरेस्ट करून त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केला जात आहे. मग सरकारचं बारकाईने लक्ष आहे आणि जिथे घडलं आहे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. सर, नांदेडमध्ये 4 बालकांचा मृत्यू झाला, त्या संदर्भात म्हणजे कोणाला तरी वाचत अशीच नाही, कोणाला वाचलं प्रश्न दुःखद घटना आहे. काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, काही अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. अजूनही काय त्याच्या उणीवर राहिल्या असतील तर मी बारकाईने लक्ष देईन आणि ज्यांना कोणी पाठीची घालत असेल तर त्यांना सुद्धा कडक सूचना दिल्या की ते कोणाला पाठी घ्यायचा प्रश्न उद्भवत नाही आहे. घटना गंभीर आहे आणि याला जबाबदार थेट जे जबाबदार आहेत त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. पालकमंत्र्यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, झाला म्हणून सांगितलं होतं. मला सुद्धा तेवढीच माहिती माझ्याकडे आहे. अधिक माहिती मी घेतो आणि जर ह्याच्यात कारवाई झाली नसेल तर कारवाई करायला लावू आपण. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले, हळदीचे लिलाव बंद पाडलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की युद्धाचं कारण ते शेतकऱ्यांच्या हळदीचा भाव जो आहे तो कमी केला जातो. असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि त्यातून होणारे इतर अडचणी यातून शेतीमालाच्या भावावर परिणाम नक्की झालेला आहे. एक्सपोर्टवर परिणाम आहे. जहाज जाऊ शकत नाही, माल जाऊ शकत नाही. देशातला माल देशातच राहत आहे आणि त्यामुळे भाव पडण्याचा प्रकारसुद्धा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जसं इतर ठिकाणचं केळी एक्सपोर्ट व्हायची, आता केळी बंद, एक्सपोर्ट होणं बंद आहे इराण ठिकाण. तसंच हळदीचं झालं असावं असं मला माहीत नाही. पण एक्सचेंजवर आज 16,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव दाखवतो, पण इकडे आपल्याकडे 12 ते 13,000 रुपयांना. मी माहिती घेईन त्याच्यामध्ये, पण सांगायचा उद्देश एवढाच आहे की जे काही मिडल ईस्टमध्ये जे काही त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे मालाचा निर्यात आयात हे दोन्हीवर परिणाम झालेला आहे आणि निर्यात बंद झाल्यामुळे भाव पडणं स्वाभाविकच आहे. त्याच्यामध्ये महापालिकेच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पूर्णपणे आयुक्तांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि आयुक्त त्याच्यामध्ये लक्ष देत आहेत आणि त्याच्यावर नियंत्रण आमच्या महापालिकेचे सदस्य आहेत, आमची कोर कमिटी आहे, लक्ष ठेवून आहे आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. श्रीजया चव्हाणमध्ये खासदार व्हायला आवडेल, वडिलांची काय इच्छा आहे? माझी इच्छा, तिची जी इच्छा तिनेच करायचं, मला कुठे काय करायचं आहे.